शाहू महाराज, शिवाजी महाराज, माता रमाई यांची आज आपण जयंती साजरी करतो. अण्णाभाऊ साठे या सर्व महामानवांना श्रीवास अभिवादन. तसेच आपण आज वर्षावासाचे तिसरे पुष्प गुंफत आहोत. तर आजचे अध्यक्ष आहेत भीमराव वाघमारे सर, आजचे वक्ते आहेत बगाडे सर आणि गीत आमच्या गोळताई गाणार आहेत. आभार मालकाताई बनसोडे करणार आहेत. ही कार्यक्रमाची आजची रूपरेषा आहे. तर मी आजच्या अध्यक्ष भीमराव वाघमारे सर, बगाडे सर, घराच्या अध्यक्ष अवतरे सर यांना विनंती करते आपल्या पूजन करावं. गणपती लावायचं नाही का स्टँड मध्ये लावणार, त्याच्यात नको खाली साठेंचा अण्णाभाऊ साठेंचा अण्णाभाऊ साठेंचा अण्णाचा विजय असो. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्रियांचे उद्धारकर्ते महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीमाई यांच्या पवित्र स्मृतींना प्रथम अभिवादन. आणि आज ज्यांची जयंती आहे त्या तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनाही अभिवादन. आणि आजच्या कार्यक्रमाचे वक्ते बगाडे सर आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष भीमराव वाघमारे सर, विहाराचे अध्यक्ष अवचरे सर, विहाराच्या उपाध्यक्ष अलकाताई गायकवाड आणि सर्व उपस्थित त्यांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. गीत आहे आणि अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त पण ते अभिवादनपर गीत ठरते, म्हणून त्यासाठी हे गाणं म्हणते मी. महामनस्वी महामानवा गणित गुण गंभीरा, महामानवी महामनस्वी महामानव अगणित गुण गंभीरा, त्रिवार तुझला घे अभिवादन भीम विक्रमी वीरा, त्रिवार तुझला घे अभिवादन भीम विक्रमी वीरा. चवदार तळ्याचे पाणी पेटून उठे चैतन्य, तुझा पुढती निशब्र झाले बावधूक पंडित मन्य, जयशाली दलित जनांचा तू सेना नायक धन्य, पददलिता आधार दिला तू धीर दिला रणधीरा, त्रिवार तुझला घे अभिवादन भीम विक्रमी वीरा, त्रिवार तुझला घे अभिवादन भीम विक्रमी वीरा. विषजहरी अन्यायाचे पचविलेस आत्मबलाने, दलितांच्या दुबळ्या माना केल्यास ताठ विमानाने, निर्दयास लाजविलेस तू देऊन दयेची दानी, समतेसाठी झुंजलास रे समतेसाठी झुंजलास रे अपराजित खंबीरा, त्रिवार तुझला घे अभिवादन भीम विक्रमी वीरा, त्रिवार तुझला घे अभिवादन भीम विक्रमी वीरा. महामनस्वी महामानव अगणित गुण गंभीरा, त्रिवार तुझला घे अभिवादन भीम विक्रमी वीरा, त्रिवार तुझला घे अभिवादन भीम विक्रमी वीरा, त्रिवार तुझला घे अभिवादन भीम विक्रमी वीरा. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.
आता मला त्या शारदा ताई इथं बसलेले आहे. पाचगणीमध्ये इंग्लिश मीडियमची हायस्कूल 10-12 होती आणि त्यामुळं पाचगणी आणि परिसरातील लोकांचं उदरनिर्वाहाचं साधन चांगल्या प्रकारे चाललं. त्यामुळं काय झालं की शाळेतल्या मुलांचे कपडे, शाळाला सुट्टी पडली, बोर्डिंग स्कूल आहे आणि शाळेला सुट्टी पडली की मुलं काय करतात, ते जे काय कपडे असतील ते कामगारांना द्यायचे आणि निघून जायचे आणि परत आल्यावर दुसरी नवीन कपडे. मग हे कपडे मिळाल्यावर काय करतो प्रश्न आपणच मिळवत असतो ती कपडे घालतो. त्यामुळं समोरच्याचं इम्प्रेशन फार वेगळं पडतं की हा बाबा कोणतरी सुशिक्षित आहे असं त्याच्यावर इम्प्रेशन पडतं. तर असं झालं तर त्यांना आमच्या त्या पाहुण्याला बोलवलं माऊस मेवणे माझं की तुमच्या पाचगणीची लोक आमच्या मुलीला पाहायला आल्या तर तुम्ही या तिथं. तर त्यांनी बघितलं. आता त्यांनी बघितलं ते नंतर काय झालं ते नाही मला माहीत, पण ते सांगत होते की अहो तुमच्या ते पाचगणीचे अमुक अमुक मुलगी पाहायला लोणावळ्याला. म्हणलं कोण? अहो तुम्हाला माहित नाही, त्या न्यूयॉर्कमध्ये ते टीचर आहे. अरे म्हटलं आणि तुम्हाला माहित नाही? मी म्हणलं कसं काय, मला कसं माहित? ते म्हणलं बघा आले होते अमुक अमुक. अरे म्हणलं हे तर माझे वर्ग मित्र पण मला माहित होतं त्या वर्ग मित्राने 4थी का 5वीला शाळा सोडली होती. 4थी का 5वीला शाळा सोडली होती आणि हा कधी टीचर झाला आणि तोही इंग्लिश मिडियमच्या शाळेत. हे कसं काय म्हणजे म्हटलं शक्य आहे? नाही तुम्हाला माहित नाही. अहो त्या टाय बोट घालून आले होते म्हणजे ते निश्चितच टीचर असते. आता मी म्हटलं मी त्यावेळेला काय बोलतो नाही, पण मला एक त्या इंग्लिश सुविचार आठवला. डोंट कन्सर्न दॅट आय क्लोज मेक फाईन नेम एनी मोर दॅन फाईन विदर्स मेक फाईन बर्ड. म्हणजे कितीही तुम्ही चांगली कपडे घातली म्हणून माणूस चांगला होत नाही, पण पक्षी तो नॅचरल असतो. त्याचे चांगले पिस त्याला निश्चित चांगलाच करतात, सुंदर करतात. तर सांगायचं तात्पर्य असं की म्हणजे त्या गाडीत गाणे हे की तुमचं विजन म्हणजे दृष्टी ही दृढ पाहिजे. म्हणजे आपलं विजन, आपल्या सम्यक दृष्टीचा इथं संदर्भ लागतो की आपण सांगावर आणि ह्याच्यावर विश्वास ठेवता कामी आपण प्रचिती घेतली पाहिजे. आपल्याला सांगतात म्हणजे आपण व्यवहारात धम्माचरण करतो आणि सम्यक दृष्टी पहिली सम्यक संकल्प हा यासाठी मार्गातली पहिली संकल्पना आहे सम्यक दृष्टी. तर सम्यक दृष्टी ओपन पाहिजे म्हणजे आपल्याला त्याची प्रचिती आली पाहिजे. निश्चित नाही आहे. तर आत्ता मी जानेवारीत गावी होतो आणि 26 जानेवारीला मी पाचगणीत होतो. त्यावेळेला म्हणजे इतकी हायस्कूल झाल्या की त्या हायस्कूलांची नावं पण नाही. त्या काळी 10-11 हायस्कूल असल्याने आत्ता त्यांचा लॉंग मार्च होता चौकात आमच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे लॉंग मार्च होता. त्यावेळेला 47 हायस्कूल झालेले आहेत पाचगणीत. इंग्लिश मीडियमचे 47 हायस्कूल झाले. म्हणजे काहींचे जो हॉटेल व्यवसाय होता तो हॉटेल व्यवसाय सुद्धा बंद करून त्यांनी स्कूल म्हणजे शाळा काढलेल्या. तर स्कूलमध्ये कामाला तर स्कूलमध्ये कामाला आहे म्हटलं म्हणजे तो पण टीचर किंवा
प्राचार्य प्राध्यापक आहे असं होत नाही, तर आपण ते ओळखायला शिकलं पाहिजे. तर अण्णाभाऊंचं म्हणजे त्या गाड्या चालवण्या वगैरे, तर अण्णाभाऊंना नंतर ते अण्णा ही पदवी मिळाल्यानंतर त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे ती गिरणी, कोहिनूर मिलमध्ये ते नोकरीला लागलेले आणि कोहिनूर मिलमध्ये नोकरीला असताना काय झालंय, काही दिवसांनी काही वर्षांनी ती मिल बंद पडले आणि बंद पडल्यानंतर त्यांनी अण्णांनी काय केलंय की मुंबई सोडून परत गावचा रस्ता धरलेला आहे, कारण उपजीविकेचं साधन असल्याशिवाय काही करता येत नाही. आणि मग या काळात त्यांना त्यांची ती कसं होती संवाद हे आणि आठवण जी काय हे स्मरणात राहील त्याची आठवणी चांगलं स्मरणशक्ती झाली होती. आणि त्यामुळं त्यांनी तमाशा जॉईन केला आणि तमाशामध्ये जी वाद्य असतात म्हणजे बुलबुल, ढोलकी, पेटी, तबला ही वाद्य त्यांना चांगली आवडत होते आणि त्यामुळं त्यांनी हा जो पुढं तमाशाचा प्रपंच पुढं घेतलेला आहे. परंतु काही काळामध्ये परत मुंबईत आलेले आहेत आणि त्यांना लोकसुद्धा या साप्ताहिकात वार्ताहराची नोकरी लागली आणि वार्ताहर म्हटल्यावर साप्ताहिक म्हटल्यावर आठवड्याला भरपूर वेळ होता आणि 1945 साली त्यांना त्यांच्या जीवनाला स्थैर्य प्राप्त झालेलं आणि या काळात त्यांनी संत साहित्याचा अभ्यास केला. संत साहित्याचा अभ्यास करताना त्यांनी मुंबईत अकलेची गोष्ट, खापऱ्या चोर, माझी मुंबई ही नाटकं लिहिलेली, म्हणजे अभ्यास करता करता ही नाटकं लिहिली आणि ती प्रसिद्ध झालेली. ही नाटकं त्यावेळेला प्रसिद्ध झालेली आणि याच काळात त्यांनी संत साहित्याचा अभ्यास केल्यामुळं त्यांनी त्यांच्या साहित्यातून त्यांनी म्हणजे जे लिखाण केलंय त्याच्यात गरिबांची दुःख, गरिबांचं दैन्य हे त्यांनी आपल्या साहित्यातून त्या लिखाणात आणलेलं आणि ज्या वेळेला म्हणजे त्याने हे केलं की त्यांना म्हणजे त्यावेळेला अण्णाभाऊ साठेंनी म्हणजे त्यावेळेची जी मानसिकता होती त्या मानसिकतेमध्ये म्हटलं होतं की पृथ्वी ही शेषनागाच्या माथ्यावर आहे. परंतु त्यावेळेला अण्णांनी जेव्हा हे साहित्य आणि त्यांनी कामगार ही जी नाटकं केली त्यामधून त्यांनी जाणवलं, त्यांनी त्यावेळेला म्हटलं की पृथ्वी शेषनागाच्या माथ्यावर नसून ही कामगाराच्या आणि श्रमिकाच्या तळ हातावर उचललेली आहे. महामानवाला अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्व उपासक बंधुभग मी आपल्या सर्वांना सप्रेम जय करतो. तसेच आज ज्यांची जयंती आहे अण्णाभाऊ साठे यांचा सुद्धा मी प्रतिमेला अभिवादन करतो. अण्णाभाऊ साठेंच्या बद्दल माझ्या अगोदरचे वक्ते माझे मित्र प्रकाश बागडे साहेब यांनी सगळी माहिती सांगितली, तर माझ्यासाठी काही शिल्लक ठेवलेलंच नाही. तर मला पुढं बोलायचा काय हा थोडा प्रश्न पडलेला आहे. काय हरकत नाही, मी जे त्याच्या हातून काय सुटले असेल
मी थोडं प्रसंग सांगण्याचा प्रयत्न करतो. अण्णाभाऊ साठे त्याबद्दल सांगायचं म्हटलं तर त्यांचं जीवन हे 18 विश्व दारिद्र्याचं होतं. अतिशय दारिद्र्य जीवन. आपण दारिद्र्य अनुभवलं नाही, होतं आपल्या अगोदरच्या पिढीने ते दारिद्र्य अनुभवलेले. आपण फक्त गरिबी अनुभवलेली, दारिद्र्य अनुभवलेलं नाही. तर असं अण्णाभाऊचं जीवन होतं. 18 विश्व दारिद्र्याचं. अण्णाभाऊ जेव्हा मुंबईला राहत होते तर दिवसा काम करायचे. कोळसा वेचणं, हमाली करणं, डबे पोचवणं असे कामं करायचे. आणि संध्याकाळच्या वेळेला ते कवनं लिहायचे बसून. तर संध्याकाळच्या वेळेला ते बसायचे. म्हणजे त्यांचा जोडीदार होते गवानकर आणि अमर शेठ हे त्यांचे जोडीदार होते. फक्त त्यांची परिस्थिती अशी होती की त्यांच्या अंगावर एकच कपडा असायचा. तर रात्रीच्या वेळेला ते काय करायचे, आपले कपडे धुवायचे, सुकत घालायचे आणि सकाळी उठून तेच कपडे घालून आपल्या कामाला निघून जायचे. म्हणजे इतकी त्यांची गरीब परिस्थिती, एकच कपडे होते. तर आणि त्या संध्याकाळच्या वेळेला ती कवनं लिहायची, गीतं म्हणायची. हे तिघजण मिळून असे त्यांचा कार्यक्रम चालत असतो. तर त्यांचा कार्यक्रम एक ठिकाणी चाललेला असतो. तर त्या ठिकाणी त्या अण्णाभाऊचे कपडे खूप जीर्ण झालेले असतात. अगदी काय बरेच ठिकाणी फाटलेले असतात. आणि मग तिचा एक जो दर्दी असतो त्या अण्णाभाऊचं गीत ऐकून त्याला खूप आनंद होतो आणि तो विचार करतो की या विचाराचे कपडे खूप फाटलेले आहेत, आपण त्याला मदत करावी. तर ठीक आहे म्हणतो. तो काय करतो, अण्णाभाऊला 7 रुपये देतो. मग ते 7 रुपये घे आणि तुला उद्या नवीन कपडे घेऊ. अण्णाभाऊ ठीक आहे म्हणतात. कसं ते आणि अण्णाभाऊ म्हणजे कलेच्या प्रेमी कला चालतो. तसं अण्णाभाऊ दुसऱ्या दिवशी एका ठिकाणी जातात, एका कार्यक्रमाला जातात. आणि तिथे गेल्यानंतर एक ढोलकीपट्टू असतो. म्हणजे ते सुद्धा आता कलापथकच असतं. आणि तो ढोलकीपट्टू असतोय. अतिशय सुंदर ढोलकी वाजतो. अतिशय सुंदर म्हणजे इतके सुंदर ढोलकी वाजतो. अण्णाभाऊचं मन भारावत जातो. तो त्या ढोलकीपट्टूवर बघतो तर अण्णाभाऊपेक्षा फाटलेले कपडे असतात त्याचे. फक्त हात नुसतं नावाला हातात अडकवलेलं असतं, शर्टावर पट्टन नसतं, काही नसतं. अगदी इतके जीर्ण कपडे अण्णाभाऊपेक्षा वाईट परिस्थितीचे कपडे असतात. अण्णाभाऊला त्याची दया येते. दया येते. अण्णाभाऊ काय करतात, त्या ढोलकीपट्टूला काल जे 7 रुपये दिले ते 7 रुपये त्याला देतात. म्हणतात बाबा तुला कपडे घे चांगले. म्हणजे हे जे अण्णाभाऊचं मनाचा मोठेपणा आणि ती दान देण्याची पात्रता हे अण्णाभाऊकडे होते. अण्णाभाऊ कवनं बोलत आणि युनियनचं सुद्धा काम करत होते. एक युनियन लीडर होते ते. त्याची संघटना होती लाल भाव. तर ज्यावेळेस त्यांनी त्यांचा संप होता तर संपाच्या वेळेला टाटा आणि बाटा ही 2 खूप श्रीमंत अशी कंपन्या होत्या आणि मालक होते आणि त्यांचे हे लोकल गाव होते. तर ते तेव्हा अण्णाभाऊ एक कौन गीत लिहितात. सांगा टाटा सांगा बाटा साठा कुठं आहे हो. सांगा टाटा सांगा बाटा साठा कुठं आहे हो. सांगा धनाचा साठाने आमचा वाटा कुठं आहे हो. म्हणजे अशा पद्धतीने ते गीतातून त्यांना टोमणं मारतात. अशा पद्धतीने ते अण्णाभाऊ कवनं लिहितात आणि जनजागृती करतात. लोकांच्या मध्ये जनजागृती करून लोकांना कसं म्हणजे क्रांती करायला कशी पेटून उठतील अशा पद्धतीने अण्णाचं कार्य करतात. ते अण्णाभाऊने जे लिखाण लिहिलं आता आमच्या बगड साहेब सांगितलं एवढ्या कथा कादंबऱ्या लिहिल्या. परंतु त्यांच्या कथा कादंबऱ्या वाचल्या तर तुमच्या लक्षात येईल त्या प्रत्येक कथा कादंबरीचा नायक हा अस्पृश्य आहे. एकही नायक त्यांनी
वरच्या समाजाचा घेतलेला नाही. सर्व नायक त्यांनी अस्पृश्य नायक घेतलेले आणि तो नायक आता खंबीर दाखवलेला आहे. दुसरी गोष्ट त्यांचं ते कथानक आहे ते परिवर्तनवादी. जर तुम्ही ते कथा वाचली तर तुमच्या मनात नक्कीच परिवर्तनवादी विचार निर्माण होता की तुम्ही ते कथा वाचून गप्प बसत नाही. त्याच्याबद्दल काय ना काय ते तुमच्या मनात सतत चुळबुळ होते. म्हणजे अशा पद्धतीचं त्यांचं ते कथानक होतं. त्यांचं कथानक दर्जेदार कथानक होतं. त्या कथाला काहीतरी एक अर्थ होता. आता उगाच कथा लिहायची पण त्यांनी लिहिली नाही. त्यांनी जी कवनं लिहिली, त्यांनी जी पोवाडे लिहिली, त्यांनी जे वग लिहिली, त्या वगातून लोकांना समाजाला काहीतरी घेता येण्यासारखं आता त्यांनी लिहिली. अशी त्यांची जे कवनं होती. शेवटी त्यांनी एक जे गीत लिहिलेले ते मी तुम्हाला वाचून दाखवतो थोडक्यात. त्यांनी 1946 मध्ये एक लोकनाट्य लिहिलं होतं देशभक्त घोटाळे. म्हणजे घोटाळे आता पण होतात, त्यावेळेला होत होते. म्हणजे त्या जिथे देशभक्त घोटाळे त्या नाटकातलं एक गीत आहे फक्त. जग बदल घालून घाव सांगून गेले मद भीमराव. गुलामगिरीच्या या चिखला ऋतून बसला का ऐरावर. म्हणजे गुलामगिरी या आपले जे अस्पृश्य होते त्या काय गुलामगिरी आणि गुलामगिरी तर त्या गुलाम होत्या पण चिखला म्हणजे कुठल्या अज्ञानाच्या चिखला. अज्ञानाच्या चिखलामध्ये आपण सगळे अडकून बसलो होतो आणि अज्ञानातून बाहेर पडत नव्हतो. म्हणून ते म्हणतात ऋतून बसला ऐरावर अंग झाडून निघ बाहेर आणि घे भीमीवरती गाव. म्हणजे तुला ह्या अंधश्रद्धातून तुम्ही गुरफटून अंधविश्वासातून गुरफटून तुम्ही बाहेर या असं त्यांना सांगायचं. धनवंतांनी अखंड पेळले धर्मांतांनी तसेच खेळले. जे धनवंत होते, जे टाटा बाटा हे जे श्रीमंत होते त्यांनी बघा गरीब जे कामगाराला लुटलं, त्यांनी कामगारांना काम कष्टाचं करून घेतलं पण त्यांना तसा मोबदला केला नाही. आणि धर्मांतांनी त्यांनी खेळलं. म्हणजे जे धर्माचे जे ठेकेदार होते त्यांनी सुद्धा त्यांना त्रास दिलेला. धर्मांतांनी अखंड पेळले धर्मांतांनी तसेच छळले. मगराने जणू मादिक गिळले चोर झाले साव. मगराने जसे माणूस गिळल्यासारखं म्हणजे चोर हे सगळे चोर होते ते साव बनून राहिलेले आणि आपल्या आणि गरीबावर ते अन्याय अत्याचार करून त्याच्या चोरीचा आढळतो. धवनी आम्हा कलंकित धवनी आम्हा हिन कलंकित जन्मजन्मीचे कवने अंकित. म्हणजे आम्हाला कलंकित करून काय मागतो त्यांचं वर्चस्व ठेवत होते. जिने लावणी अवमानित निर्मूलनी हा भेदभाव एकजुटीच्या या रथावरती आवड होमी तला लाकडती. नव महाराष्ट्र निर्मूल जगती करी प्रकट निज नाव. म्हणजे तुम्ही या एक जुटीने एक व्हा सामान्य एक व्हा आणि नव महाराष्ट्र निर्माण करूया असं ते अण्णाभाऊंनी थोडक्यात एक गीत सांगितले. शेवटचे गीत तुमच्या पुढे गातो आणि त्याला ते अध्यक्षपदाची जी मला गुलावाणीची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो आणि आपण सर्वांनी मला शांततेचं सहकार्य केलं त्याबद्दल आपले आभार मानून माझे 2 शब्द सांगतो. तसेच आज अण्णाभाऊ जयंती असल्यामुळे विचार बसलेले आजचे अध्यक्ष वाघमारे सर आणि आजचे वक्ते बगाडे सर यांना वाजवले. तसेच संचालन करणाऱ्या अवतरीताई आज माझ्याकडे आभाराचं काम केलंय. सर्वांच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो. कार्यक्रमाची सुरुवात आपण स्वागत करतो. त्यामुळे आज बिहाराच्या माजी अध्यक्ष वळताई यांनी सुंदर गीतामधून सुंदर गीत गायलं. महामनस्वी महामानवा
आणि ती गिरीश गंभीर शिवारात तुला हे अभिवादन छान वाटतंय त्यासाठी जोरात टाळ्या. ताई या गाणं पण छान म्हणतात, प्रवचन पण छान देतात आणि वक्त्या पण त्या चांगलं बोलतात. तसेच आजचे वक्ते बगडे सर यांनी अण्णाभाऊ साठे सांगितलं आणि सगळीकडे सांगितलं. खरं तर त्यावेळेला मानसिकता कशी होती, माणसाची गरिबी असल्यामुळे माणसाला सुचत होतं पण लिखाण नव्हतं, शिक्षण नव्हतं. त्यामुळे ते फक्त 1.5 दिवस शाळेत गेले आणि तरी पण एवढ्या कादंबऱ्या वगैरे त्यांनी आणि लावण्या लिहिले. तर ते सुद्धा माणूस नव्हते होते, त्यामुळे त्यांना पण भरपूर त्रास सहन करावा लागला आणि त्यांनी चांगलं होतं सांगलेलं आपल्याला मनाला भावलं आणि ते कायम ते असंगीत म्हणून देत असतात बघाडे सर आणि आम्हाला आवडतं. ठीक आहे, त्याच्यावर धन्यवाद. आमचे वारसाई सर आमचे नातेवाईक पण आहेत अध्यक्ष, त्यांनी पण थोडंसं त्यांच्याबद्दल सांगितलं अण्णाभाऊ साठेबद्दल, तर त्यांचे पण आभार मानते. या गाणं पण छान म्हणतात, प्रवचन पण छान देतात आणि चित्रकथन पण छान करतात. ताई सूत्र संचालक त्या म्हणतात काय आवाज हा चित्रकथनाचा अध्यक्षांच्या वक्ते मागतील